अगं बाई तुम्ही. पण दादा बाहेर गेलेत, शकूवहिनी गांगरून म्हणाल्या. अहो नका काळजी करू, मी फोन केला होता पण कुणी घेतलाच नाही, म्हटलं तसंच जावं. बोलता बोलता आसावरीने आपली पर्स टेबलावर ठेवली. बसा ना, म्हणत शकूवहिनीने खुर्ची पुढे केली. 2 खणाच्या जागेत सगळी सोंग आणून संसार भिडणाऱ्या संकटांवर मात करत आनंदाने निभवावा लागतो याची जाणीव शकूवहिनींना पुरेपूर होती. वीटभर स्वयंपाकघर, त्याला लगत बाथरूम आणि ही 1.5 वितीची बैठकीची खोली. टेबल म्हणजे भिंतीतल्या अलमारीचं लाकडी झाकण, त्याला कडेला 2 लाकडी पाय करून घेतलेले. रात्री हे झाकण झाकून अलमारीतील फायली, पुस्तकं वगैरे ऐवज नीट जपायचा. खाली फरशीवर झोपायला गाद्या टाकायच्या. दिवसा ही फळी अभ्यासाला टेबल, चहा घ्यायला सेंटर पीस अशा बहुविध कामासाठी उपयोगी पडायची. शकूवहिनीने पुढे केलेल्या खुर्चीवर बसत आसावरी घाम पुसत म्हणाली, कुठे गेलेत दादा? इथेच परळला. तिला सरबताचा ग्लास देत शकूवहिनी तिथल्या दिवाणावर बसत म्हणाल्या. आसावरीने पटकन सरबत पिऊन टाकलं. थँक्स वहिनी, बरं वाटलं. अहो संध्याकाळचे 6:30 वाजून गेले तरी उकाडा काही मेला कमी होत नाही, शकूवहिनी वैतागून म्हणाल्या. वैताग आपला नवरा अजून आला नव्हता याचा जास्त होता. तिरमिरीने उठून त्यांनी योगायोग प्रकाशनचा नंबर फिरवला. दादा आलेत ना? हो, करमरकर काकू म्हणाल्या. हो ना, त्यांना म्हणावं या आता घरी. चांदोरकर बाई आल्यात कामासाठी, लगेच पाठवून द्या त्यांना, कळलं का? असं ठणकावून सांगत शकूवहिनींनी फोन ठेवला. अहो वहिनी, मी न सांगता आले हो, दादांना कशाला बोल लावता? पण मी म्हणते कामं झाली की घरी यावं सरळ माणसाने. पण हे गेले की घरदार विसरले, कसला म्हणून आगापिछा नसल्यासारखे. अहो वहिनी, मी नंतर येऊ का? तुमचा राहुल इथेच बसलाय ना अभ्यासाला, बसू दे त्याला. तो कानाला काय ते लावूनच बसतो आपलं बोलणं ऐकू येऊ नये म्हणून. शिवाय इथेच बसून मी सिरियल्स बघते माझ्या. तर आता बघा, त्या करमरकरणीनं लगेच झाडून द्यायला हवं ना दादांना, पण नाही. आणि दादा काय बसणारच बोलत करमरकर भाऊंशी, पण बायकोला कळायला नको. शकूवहिनी वड्याचं तेल वांग्यावर काढत होत्या. अगं बाई, आज गुरुवार, हार करायचा राहिला, म्हणत शकूवहिनीने आत फ्रीजमधून फुलांची पिशवी काढून आणली. कपाटातून सुई दोरा वगैरे साहित्य काढून त्या हार गुंफू लागल्या. आता दुकानाचं कळलं ना आमच्या? काय ते? आसावरीने विचारलं. भाड्याने देणारे दादा, परवाच एक पार्टी येऊन गेली. मला काही तो माणूस चांगला वाटला नाही, पण दादानी लगेच देऊन टाकलं त्यांना भाड्याने. शकूवहिनी जळफळत तरीही दादांवरच्या प्रेमापोटीच बोलत होत्या. मग बरंच झालं, आसावरी पटकन म्हणाले. काय बरं झालं? अहो परवा त्यांनी 72,000चा चेक दिला, तर दादानी लगोलग तो बँकेत टाकला देखील, मला विचारलं पण नाही. शकूवहिनी थोड्या हिरमुसल्या झाल्या. अहो मी म्हणते, दादानी त्या पार्टी बरोबर एग्रीमेंट नको का करायला चेक टाकायच्या आधी? शकूवहिनीने आसावरीलाच एकदम रोखठोक विचारलं. आसावरी बावरून गेली. आता बघा, उद्या त्या माणसाच्या घरच्या माणसांनी फसवून दुकानच गिळंकृत केलं तर दादा काय करणार? चिठ्ठी, चपाटी, लिखापडी काही नाही. शकूवहिनी खरंच मुद्देसूद बोलत होत्या. खरं तर आसावरीलाही हे पटत होतं, पण दादानी असं का केलं दुकानाचं डील एग्रीमेंट शिवाय? आसावरीने काळजीने विचारलं. इतक्या वर्षांचा दादांची पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने संबंध होता. लेखक प्रकाशकाचं असं स्नेहाचं नातं होतं. शकूवहिनींची जिव्हाळ्याचे संबंध होते. दादांचं परळला पुस्तकांचं छोटंसं दुकान होतं. ती अनेकदा त्या दुकानात कामासाठी जात असे.
जवळच्या टपरीवरचा खमंग कडक कटिंग चहा दादा आग्रहाने द्यायचे, तो ती चवीने पीत असे. पण गेली 2 वर्ष दादांच्यानी दुकानाचा, पुस्तकांचा कारभार रेटवेना. आसावरीची शेवटची 2 पुस्तके, लघुकथा संग्रह मात्र ते आता काढणार होते. त्यासाठीच आसावरी कथांची यादी घेऊन आली होती. पण आता दुकानाबद्दलचा हा असा गाफीलपणे झालेला व्यवहार ऐकून तिलाही वाईट वाटलं. का केलं म्हणजे? स्वभाव. मुलाला दुकान कुठे चालवायचंय? जावयांना सुद्धा कुठे वेळ आहे हे सगळं बघायला? आणि दादा तर आता थकले. परवाच 82 पूर्ण केलं. तेव्हा हातात पैसा येतो म्हणतात, महिन्याला 6,000 प्रमाणे वर्षभराचं 72,000 भाडं आगाऊ घेऊन दादा मोकळे झाले त्यांच्या स्वभावाप्रमाणे. त्यांना वाटतं आपण सरळ. शकूवहिनीने दादांची फिलॉसॉफी ऐकवली. अरे राहुल्या, त्या राहुलवर ओरडून म्हणाल्या, अरे उठ, हार घाल जा देवाला, दत्ताला, माझा हात नाही पोचत. अगं थांब ग, नंतर घालतो. MBAचा अभ्यास करत बसलेल्या राहुलला आईने आसावरीच्या पुढ्यात असं बोलावं हे रुचलं नव्हतं. आसावरीला तर अगदी कानकोंड होत होतं. मी निघते वहिनी, ती चाचरत म्हणाली. अहो बसा, येतील हे. अहो आलेच की दादा, त्या दादांकडे बघत म्हणाल्या. मग पुन्हा त्या राहुलवर खेकसून ओरडल्या. नंतर कशाला, आत्ताच घाल, उठ आधी, कॉफी करते सगळ्यांना. आणि त्या स्वयंपाकघरात निघून गेल्या. राहुल ही निमूटपणे उठला आणि हार घेऊन आत गेला. सॉरी हं दादा, तुम्हाला न कळवता आले, आसावरी अपराधीपणे म्हणाली. अहो त्यात काय झालं, लेखिकेचं प्रकाशकाकडे नेहमीच स्वागत असतं, दादा हसत हसत म्हणाले. परळपासून एवढ्या वयात चालत आलेले दादा एवढे प्रसन्न कसे राहू शकतात याचं आसावरीला कोडच पडलं. इतक्यात कॉफीचे कप घेऊन शकूवहिनी बाहेर आल्या. तेवढ्यात राहुल कानाला मोबाईल लावून घराबाहेर पडला. अरे राहुल, कॉफी घेऊन जा. नंतर घेतो आई, म्हणत तो जिना उतरला सुद्धा. कॉफी घेत दादा आसावरीला नव्या पुस्तकांच्या सुरस गोष्टी सांगत होते. प्रकाशकांच्या जगातील काही गमती जमती ऐकवत होते. मग म्हणाले, पिऊन टाका हो कॉफी, गार झाली. तुम्ही सारखी वटवट करता तर त्यांना उसंत कशी मिळणार? शकूवहिनी दादांशेजारी बसून कॉफी घेत म्हणाल्या. अहो नाही हो वहिनी, उलट खूप छान वाटलं मला सगळं ऐकायला, आसावरी उत्तरली. आता एक घटना सांगतो, दादा बोलू लागले. आधी मी नेहमीप्रमाणे चहा घ्यायला जवळच्या चहाच्या दुकानात गेलो बरं का. म्हटलं आता एक फुल चहा दे. पोऱ्याने मस्त गरमागरम कडक चहाचा ग्लास पुढ्यात ठेवला. मी चहाचा घोट घेतला. इतक्यात एक तरुण बाई तिथे रडत रडत आली. केस विस्कटलेले, जुनेरल आलेली, चेहरा काळवंडलेला, अशा भकास अवतारात ती तरुणी दुकानाच्या एका बाकावर येऊन बसते. अण्णा म्हणजे दुकानाचा मालक चिंताग्रस्त नजरेने माझ्याकडे पाहतो. तोच एक म्हातारा माणूस पण तिथे त्याच दुकानापाशी थरथरत्या पायाने आणि घाबरलेल्या अवस्थेत येऊन तिथेच रस्त्यावर फटकल मारून बसतो. दादा बोलता बोलता पाण्याचा घोट घ्यायला थोडं थांबतात. तशी शकूवहिनी पटकन उद्गारल्या. झालं सांगून, आता या ताईंचं काम बघा. अहो दादा तुम्ही सांगा ना, पुढे काय झालं? आसावरीने उत्सुकतेने विचारलं. सांगतो. अण्णांनी म्हणजे दुकानाच्या मालकाने त्या म्हाताऱ्या माणसाला आधी पाणी प्यायला दिलं. पोऱ्याला सांगून बाकावर बसवलं. पोऱ्याला सांगून त्या बाईला आणि म्हाताऱ्याला कटिंग चहा सुद्धा पाजला. दोघांनाही जरा तरतरी आली बरं का. न यायला काय झालं? आयती एवढी सेवा मिळाली, तीही फुकटची. मग घरी बायकोला त्या दोघांसाठी स्वयंपाक करायची ऑर्डर सोडली की नाही अण्णांनी? तुमचेच भाऊ ते. समाजकार्य करा, व्यवहार बघू नका. बायको पोरांना सोडा वाऱ्यावर. शकूवहिनींची बडबड सुरू झाली. अर्थात आसावरीला आणि दादांना या गोष्टीची सवय होती. अगं हो, ऐक तर पुढे.
असं शकूवहिनींना शांतपणे सांगत दादा पुढे म्हणाले, आता अण्णांनी विचारलं त्या म्हातार बाबांना की तुम्ही कोण, कुठचे? तर म्हणाले, दहीसरचे राहणारे. स्वतःचा 3 खोल्यांचा फ्लॅट आहे, पण मुलाने व सुनेने त्यांना सरळ घराबाहेर हाकलून दिलं. असेच भरकटत सैरभैर अवस्थेत ते दुकानापाशी येऊन पोचले. आता बोला, जागा म्हाताऱ्याच्या नावावर, पण मालकी मुला सुनेने बळकावली. काय सांगता दादा, असं कसं करू शकतात ते? आसावरीने म्हाताऱ्यावरचा अन्याय सहन न झाल्यामुळे पोट तिडकीने विचारलं. तेच ना, पण आता बापाने गप्प नाही बसायचं. सरळ मुलाला कोर्टात खेचा म्हणावं. जागेचा एग्रीमेंट असेल ना त्यांच्या नावाचं. शकूवहिनींना आता चेव आला होता. हो हो, सगळं आहे, पण आता वय झालेला म्हातारा बाप थकलाय. त्याच्याकडे मनाची आणि शरीराची शक्तीच नाही. शिवाय वकिलाला गाठा, त्याची फी द्या, तारखांवर तारखा पडणार, तेव्हा वाट पहा निकालाची, कोर्टात हजर व्हा. हे एवढं सगळं निभावण्याची कुवत म्हणा, हिम्मत म्हणा, त्या म्हाताऱ्याकडे नाही आहे ना. दादानी परिस्थितीचं वास्तव चित्र रेखाटलं. आणि ती बाई, ती कोण होती? सांगतो ना. तिला नवऱ्याने लग्न होऊन वर्ष झालं नाही, तोच मारहाण करायला सुरुवात केली. दुसऱ्या बाईच्या प्रेमाखातर हिचा छळ करायला सुरुवात केली. तरीही ती निमूटपणे राहत होती, पण आता ती त्याला घरातही नको होती, म्हणून त्याने तिला हाताला धरून सरळ घराबाहेर हकलून दिलं. तिला माहेर नाही, विचारणारं कुणी नाही, अशा केविलवाण्या अवस्थेत ती अण्णांच्या दुकानात येऊन पोचली होती. दादा बोलता बोलता पाण्याचा घोट प्यायला थांबले. पण मी म्हणते, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलं होतं ना त्या माणसाने त्या पोरीशी, मग तो असं करूच कसं शकतो? शिवाय मॅरेज सर्टिफिकेट आहेच ना, कायदेशीर करार आहे तो म्हणावं. शकूवहिनी करवादल्या. तरीही वास्तव हे असंच आहे, पण तेवढ्यात एक गंमत घडली. दादा म्हणाले. गंमत? आसावरीची उत्सुकता शिगेला पोचली होती. थोड्या वेळामध्ये माणसाच्या आयुष्यात काय काय उलथापालथी होतात याचं तिला नवल वाटत होतच, पण कुठेतरी थोडी भीतीही वाटत होती. हो, गंमत. तर त्याचं काय झालं? अर्ध्या तासाच्या आत त्या दुकानात एक वयस्कर गृहस्थ आले. त्या बाईला बघून तिच्याकडे गेले. म्हणाले, वृंदा, मी आलोय. तू फोनवर या दुकानाचा ठाव ठिकाणा सांगितलास, हे माझ्यावर उपकार झाले. तशी अण्णांनी एकदम विचारलं, असं का म्हणता तुम्ही? तर तो गृहस्थ म्हणाला, अहो, ही वृंदा माझ्या जिवलग मित्राची मुलगी. वृंदाला ना आई ना बाप. हिच्या बापाला मी शब्द दिला होता की मी असे तोवर वृंदाला आधार देईन. आज मी लालबागला मगाशी वृंदाच्या घरी गेलो, तेव्हा मला सगळी हकीकत कळली. लगेच मी हिला फोन केला, पण ती तिचा ठाव ठिकाणा सांगायला राजी नव्हती. शेवटी तिच्या बाबांची शपथ घातली, तेव्हा कळवला पत्ता. बरं झालं मालक, हिला थोड्या वेळासाठी आसरा दिला तुम्ही. हे थोडे पैसे घ्या, नाही म्हणू नका. त्या गृहस्थांनी अण्णांच्या हातावर 50ची नोट ठेवली. अण्णांनी ती परत करत म्हटलं, राहू दे, माझ्या लेकीसारखीच आहे मला वृंदा. तुम्ही आधी चहा घ्या, नाही म्हणू नका. ते गृहस्थ अण्णांच्या भावना जाणून थांबले. आपुलकीच्या नात्याने दिलेला अमृताला देखील लाजवेल अशा गोड चहाचा आस्वाद घेऊन वृंदाला सोबत घेऊन निघाले. भरल्या गळ्याने अण्णांना म्हणाले, येतो. ते दोघे निघून गेले. अण्णा म्हणाले, दादा, पाहिलंत, वृंदा आणि हे म्हातारे बाबा दोघांनीही एग्रीमेंट करून व्यवहार केले, पण काय झालं? करार कागदावरच राहिले. प्रत्यक्षात व्हायचं तेच झालं, आणि कसलाही कागदोपत्री व्यवहार न केलेले ते गृहस्थ शब्द पाळण्यासाठी धडपडत येऊन कळवण्याने बापाच्या मायेने त्या नवविवाहितेला वृंदाला घेऊन गेले. आता बोला. मी काय बोलणार होतो? मी गप्पच राहिलो. तर असा आहे हो एकूण आयुष्याच्या नाटकाचा खेळ.
दादांनी समारोप केला. अहो खेळ काय, आपण सावध राहिलो ना तर सगळं शिस्तीत व्यवस्थित होतं. आता आधी आपल्या दुकानाचं एग्रीमेंट करून टाका बघू. शकूवहिनींनी लगेच संधी साधली. एवढं सगळं ऐकून परत तेच? अगं मी एग्रीमेंट केलं काय किंवा नाही केलं काय, व्हायचं तेच होणार. एग्रीमेंट करूनही त्या पार्टीला आपलं दुकान गिळंकृत करायचं असेल तर ते बळकावणारच. दादांचा हिशेब सोपा सरळ होता. म्हणून काय कुणी एग्रीमेंट करायचं नाही काय? शकूवहिनींनी वैतागून विचारलं. तसं नव्हे, पण आसावरी ताई तुम्हीच सांगा, आपल्यात असं एग्रीमेंट आहे का हो? नाही, पण मला इतक्या वर्षात तशी गरजही नाही वाटली. कारण तुम्ही पुस्तक काढल्या काढल्या मला माझ्या पुस्तकाच्या भेटप्रती आणि योग्य त्या मानधनाचा चेक माझ्या हातावर ठेवला आहे. तुम्ही मला भरपूर दिलत दादा, माझ्या लेखनाची बूज राखलीत. आसावरी मनापासून बोलत होती. आता तुम्ही दिवाळी अंकाला कथा पाठवता, मासिकात कथा पाठवता, वृत्तपत्रात कथा लिहिता. करारपत्र आहेत का त्याची? नसणारच. तुम्हाला ते जे काही मानधन देतात ते तुम्ही स्वीकारता, हो ना? अर्थात हो. कधी कधी तुम्हाला तुमच्या योग्यतेपेक्षा मानधनाची रक्कम कमीही वाटत असेल तर तुम्ही वाढवून मागता का? दादांनी विचारलं. अहो मी नाही काही सांगत, कारण प्रत्येक मासिकाच्या, वार्षिकाच्या, संपादकाच्या वृत्तीवर हे सर्व अवलंबून असतं. लेखक काही बोलत नाही ना तर त्याला वर्षानुवर्ष तेवढंच मानधन द्यायचं. त्याचं लेखन कसदार आहे, गुणवत्तापूर्ण आहे, त्यासाठी लेखकाने आपला वेळ दिला आहे, तेव्हा त्याला त्याचं योग्य ते वाजवी मानधन देणं आपलं कर्तव्य आहे, असं जोवर संपादकाला वाटत नाही तोवर लेखकाचं असं एक्सप्लॉयटेशन होतच राहणार. वृत्तीमध्ये फरक असतो माणसाच्या दादा. आसावरीने आपलं म्हणणं मनमोकळेपणाने सांगितलं. आता कसं बोललात? मीही तेच म्हणतो. ज्याला फसवण्यातच, लोकांचे पैसे बळकावण्यातच रस आहे नव्हे, ती तशी त्याची उपजत वृत्तीच आहे, तो तसाच वागणार. आपण एग्रीमेंट केलं तरी तो तसाच वागणार. आपण एग्रीमेंट केलं तरी तो दादागिरी करणार, पळवाटा शोधणार. कुठवर आपण त्याच्याशी लढा देणार? इतकं सुंदर आयुष्य अशा त्रासदायक, क्लेशकारक गोष्टींसाठी खर्च करायचं का? त्यापेक्षा स्वतःचा आनंद, स्वतःचा वेळ जपायचा. आपण स्वतःला आजमावून बघायला हवं. आपली वृत्ती काय आहे हे जाणून घ्यायला हवं. आपण जन्मभर कुणाशी तरी कायम कोर्ट कचेऱ्या करू शकतो का हे बघायला हवं. आता माझंच बघा. माझी वृत्ती शांत समाधानी आहे तेव्हा मी मनाशी खुणगाट बाळगतो की जर या पार्टीने मला या व्यवहारात फसवलं तरी आपण शांत राहायचं. कारण आपल्याला माहित आहे आपण काही बुवा लढाऊ वृत्तीचे नाही. काय ग, बरोबर ना? शेवटचा प्रश्न दादाने मिस्किल हसत शकूवहिनींना विचारला. हो हो, त्यातच तुम्हाला मोठेपणा वाटतो. शकूवहिनी वैतागून उद्गारल्या. अगं पण असं बघ, लग्नाचे करार करून लग्न होतात तरीही नवरा बायकोला टाकतो, बायको दुसऱ्या पुरुषाबरोबर पळून जाते. नवरा बायकोने फसवलं म्हणून कधी वेडा होतो, कधी आत्महत्या करतो. मालक भाडेकरूला जागा सोडावी म्हणून त्रास देतात, रस्त्यावर आणतात. सख्खा मुलगा आईला घरातून हाकलून देतो, जागा बळकावतो जन्मदात्या आईचीच. आणि समाजात अशी सगळी माणसं छान प्रकारे राहतात. तेव्हा बरं का आसावरी ताई, मी जागेचं म्हणजे माझ्या दुकानाचं एग्रीमेंट करत नाही म्हणून आज ही ओरडते, चिडते, वैतागते. उद्या त्या पार्टीनं दुकान बळकावलं की ही त्या पार्टीच्या नावाने चिडणार, त्यांना शिव्याशाप देणार. त्यापेक्षा मी म्हणतो आपल्याला त्रास होणाऱ्या गोष्टी आपल्या मनात, मेंदूत ठेवायच्या नाहीत. काय? आसावरी अवाक झाली होती हे सगळं दादांच्या तोंडून ऐकून. इतकं साधं सरळ सोपं समीकरण आहे जगण्याचं या माणसाचं,
तर याच्यासारखा सुखी दुसरा कोणी असणार आहे का? तिला वाटलं सगळ्यात असून नसल्यासारखं राहणं कसं जमतं यांना. अ हो दादा, खरंय तुमचं, ती उत्तरली. म्हणजे मग प्रश्नच मिटला. कायदे कानून अग्रीमेंट काहीच नको तर, शकूवहिनी उपहासाने म्हणाल्या. तसं नाही हा. हे बघा, आपल्या दुकानाचं रितसर अग्रीमेंट करून आणलंय मी वकिलाकडून. घे, हे ठेव तुझ्याकडे, असं म्हणत दादानी शकूवहिनींच्या हातात अग्रीमेंटचा पेपर ठेवला. काय? खरंच? पण मग का केलं तुम्ही हे? शकूवहिनीने आश्चर्याने विचारलं. तुझ्यासाठी, तुला शांत वाटावं म्हणून. तुझं मन राखणं हे माझं कर्तव्य नाही का? अगं, तुझ्या बरोबर लग्नाचं अग्रीमेंट केलंय ना. तुला आयुष्यभर सांभाळण्याचं वचन दिलंय मी लग्नात तुला. तेव्हा तू जी गोष्ट बरोबर आहे तीच मला करायला सांगत असताना मी वाद घालू? म्हटलं करून टाकू दुकानाचं अग्रीमेंट. दादा सहजपणे बोलत होते. आता शकूवहिनींच्या डोळ्यात पाणी तरारलं. मॅरेज सर्टिफिकेट जपून ठेव हो. तरी देखील विश्वास ठेव, मी लग्नाचा अग्रीमेंट नाही मोडणार बरं. दादा शकूवहिनींच्या पाठीवर थोपटत मऊ स्वरात म्हणाले आणि हसत हसत त्यांनी त्यांची डायरी उघडली. घ्या, ही तुमची कथांची यादी. हीच हवी होती ना? बघा तुमच्या यादीशी जुळते ना? असं म्हणत त्याने आसावरीच्या हातात डायरी दिली. यादी पडताळून पाहून झाल्यावर त्यांना डायरी देत आसावरी म्हणाली, ऑल इज वेल दादा. आता कसं बोललात? खर तर ऑल इज वेलच असतं. माणसाला दुर्बुद्धी सुचते आणि सगळं बिघडतं. खरं एग्रीमेंट कुठचं सांगू आसावरी ताई? आपल्या मनाने आपल्याशी, आपल्या आत्म्याशी केलेलं खरं एग्रीमेंट. चांगल्या संस्काराचं लेणं ल्यालेल्या मनातल्या विश्वासाने केलेलं खरं करारपत्र, खरं एग्रीमेंट. दादा जणू स्वतःशीच बोलल्यासारखे बोलत होते. आता आसावरी घरी जाण्यासाठी दाराकडे वळली. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली प्रियंवदा करंडे यांची एग्रीमेंट ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, सबस्क्रायबर बटनाच्या बाजूला जॉईन बटन आहे, ते सुद्धा बटन दाबून तुम्ही माझ्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.